वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत। ही जी वॅकन्सी आहे ही आहे KDMC महानगरपालिकेची, म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण। इथं गट क व गट ड संवर्गातील जे काही पदे आहेत ते सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत। तर कोणकोणती पदे आहेत त्याच्याबद्दल सविस्तर आपण माहिती बघणार आहोत। जवळपास 490 पदाकरता अर्ज करण्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे 10/6/2025 पासून ते 3/7/2025 पर्यंत। त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांनी www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर 3/7/2025 या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत। तर आता कोणकोणत्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत गट क आणि गट ड च्या त्या आपण बघून घेऊयात। तर वेतन श्रेणी तुम्ही पाहून घेऊ शकता। निम वैद्यकीय सेवा गट क फिजिओथेरपिस्ट आहे 2 पद। निम वैद्यकीय सेवा गट क औषध निर्माता 14 पदे। निम वैद्यकीय सेवा गट क कुष्ठरोग तंत्रज्ञ 2 पदे। नंतर निम वैद्यकीय सेवा गट क स्टाफ नर्स 78 पदे। निम वैद्यकीय सेवा गट क 6 पदे। निम वैद्यकीय सेवा गट क 1 पद। निम वैद्यकीय सेवा गट क 2 पद। म्हणजेच याच्यामध्ये जे आहे मानस उपचार समुपदेशक 2 पदे आहेत। निम वैद्यकीय सेवा गट क प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1 पद। नंतर लेखा सेवा आहे लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षक 6 पद। अभियांत्रिकी गट क कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल 58 पदे आहेत। अभियांत्रिकी गट क कनिष्ठ अभियंता विद्युत 12 पदे। अभियांत्रिकी गट क कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 8 पदे आहेत। अग्निशमन सेवा गट क ड्रायव्हर कम ऑपरेटर 12 पदे। अग्निशमन सेवा गट क अग्निशामक फायरमन 138 पदे आहेत। विधी सेवा गट क कनिष्ठ विधी अधिकारी लॉ ग्रॅज्युएट असणे अत्यावश्यक आहे, तर यांचे 2 पदे आहेत। क्रीडा सेवा गट क क्रीडा पर्यवेक्षक 1 पद। उद्यान सेवा गट क उद्यान अधीक्षक 2 पद। उद्यान सेवा गट क उद्यान निरीक्षक 11 पदे आहेत। हॉर्टिकल्चर इथं चालणार आहे। प्रशासकीय सेवा गट क लिपिक टंकलेखकच्या 116 जागा आहेत। लेखा सेवा गट क लेखालिपिकच्या 16 पदे आहेत। निम वैद्यकीय सेवा गट ड आया फिमेल अटेंडंट याच्या 2 जागा आहेत। अशा एकूण 490 पदे आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण पाहिलेलंच आहे नोंदणी केव्हापासून सुरू होणार आहे, स्टार्ट डेट आणि एंड डेट सुद्धा आपण पाहिलेली आहे। तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता। याचं समांतर आरक्षण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता। आणि त्याच्यामध्ये जे काही शैक्षणिक अर्हता आहे ते पण आता आपल्याला पाहायचे आहेत। तर वेतन श्रेणी S14 आता मान्यताप्राप्त विद्यापीठाची MPTH फिजिओथेरपिस्ट अँड रिहॅबिलिटेशन तथापि पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदविकाधारक उमेदवारांचा विचार करण्यात येईल। संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव। नंतर औषध निर्माताची पदे आहेत, त्याला जी शैक्षणिक अर्हता आहे B.Pharm असणे अत्यावश्यक आहे आणि जे काही फार्मसी काउन्सिलचं नोंदणीपत्र लायसन्स असणे अत्यावश्यक आहे आणि 2 वर्षाचा अनुभव। कुष्ठरोग तंत्रज्ञ 2 पदे आहेत। तर याची वेतन श्रेणी तुम्ही पाहून घेऊ शकता। तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची 12वी पास उत्तीर्ण आणि 2 वर्षाचा पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे अत्यावश्यक आहे। स्टाफ नर्सकरिता अर्हता दिलेली आहे, त्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा HSC उत्तीर्ण, नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग मिडवायफरी या विषयाची पदविका GNM ANM असणे अत्यावश्यक आहे। त्याचबरोबर तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असणे अत्यावश्यक आहे। नंतर पुढचा किरण तंत्रज्ञ किरण तंत्रज्ञ 6 पदे आहेत। याची मान्यता म्हणजेच अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठ भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी आणि रेडिओग्राफीची पदविका तुम्हाला असणे अत्यावश्यक आहे। हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन S8चं वेतन आहे आणि SSC असणे अत्यावश्यक आहे। मान्यताप्राप्त संस्था कुष्ठरोग तंत्रज्ञ पाठ्यक्रम पूर्ण करणे अत्यावश्यक। मानस उपचार समुपदेशक 2 पदे आहेत। S8चं वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100। मान्यताप्राप्त विद्यापीठाची MA
क्लिनिकल सायकोलॉजी MA काउन्सिलिंग सायकोलॉजी, शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्याकडे जे अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठ भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र विषयासह विज्ञान पदवी आणि DMLT कोर्स तुमचा झालेला पाहिजे. त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव. लेखापाल मान्यताप्राप्त विद्यापीठ वाणिज्य शाखेतील पदवी. लेखापरीक्षण विषयाचा कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. निवड झाल्यामुळे 2 वर्षात विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. कनिष्ठ अभियंता स्थापत्य 58 पदे आहेत. तुमचे BE सिव्हिल असणे अत्यावश्यक आहे. नंतर आहे कनिष्ठ अभियंता विद्युत, याच्यामध्ये पण इलेक्ट्रिकलची पदवी किंवा पदवी असणे अत्यावश्यक आहे. इंजिनिअरिंग. नंतर आहे कनिष्ठ अभियंत्रिका यांत्रिकी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी. S14 पेमेंट राहणार. चालक यंत्रचालक ड्रायव्हर कम ऑपरेटर 12 पदे आहेत. त्यांच्याकरिता जे अर्थ आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक SSC पास असणे अत्यावश्यक आहे आणि जड वाहन चालवण्याचा परवाना असणे अत्यावश्यक आहे आणि 3 वर्षाचा अनुभव. वयोमर्यादा 30पेक्षा अधिक असू नये. शारीरिक पात्रता दिलेला उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर, छाती फुगवून 81, फुगवून 5 सेंटीमीटर आणि वजन 50 किलोग्रॅम. महिला उमेदवारासाठी 46 किलोग्रॅम. दृष्टी चांगली, विना चष्म्याने 6x6 तसेच इन सिएरा 4. तंगदृष्टी चांगली. अग्निशामक फायरमन 138 पदे. अर्हता दिलेली आहे त्यांनी S6चा आहे. SSC उत्तीर्ण अग्निशामक दलाचा जो अभ्यासक्रम असतो तो असणे अत्यावश्यक आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि शारीरिक पात्रता पाहून घ्यायचे. कनिष्ठ विधी अधिकारी यांची पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधवी शाखेची पदवी. उच्च न्यायालयाच्या आधिपत्याखालीच न्यायालयामध्ये किमान 3 वर्ष वकील म्हणून कार्यरत याचा अनुभव असणे अत्यावश्यक. क्रीडा पर्यवेक्षक विद्यापीठाची पदवी BPEd पदवी उत्तीर्ण. स्पोर्ट अथॉरिटी साईकडील पदविका. क्रीडा क्षेत्रातील संबंधित किमान 3 वर्षाचा अनुभव असणे अत्यावश्यक. उद्यान अधीक्षक यांची अर्हता कृषी BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील संबंधित किमान 3 वर्ष कामाचा अनुभव असणे अत्यावश्यक आहे. उद्यान निरीक्षक याच्यामध्ये पण BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चरची पदवी असणे अत्यावश्यक आहे. लिपिक टंकलेखक 116 पदे. भरपूर जागा आहेत. यांच्याकरिता जे अर्हता आहे ते S6चं पेमेंट आहे 19,900 ते 63,200. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट. वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. लेखालिपिक 16 पदे आहेत. याच्यामध्ये मान्यता वाणिज्य BCom असणे अत्यावश्यक आहे आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट. IFML अटेंडन्स 2 पदे आहेत. यांच्याकरिता वेतन श्रेणी आहे 15 ते 47,000 रुपये 600. आता महाराष्ट्र राज्य म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे अत्यावश्यक. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा अनुभव असणे अत्यावश्यक आहे. परीक्षा शुल्क काय आहे तर परीक्षा शुल्क आहे 1000 रुपये खुला प्रवर्ग आणि मागासवर्गीय प्रवर्गांकरिता 900 रुपये आहे. सर्वसाधारण सूचना तुम्ही वाचून घेऊ शकता. काय काय दिलेलं आहे ते व्यवस्थितरित्या तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही जे PDF आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. आता वयोमर्यादा काय आहे ते आपल्याला पाहणे अत्यावश्यक आहे. किमान वयोमर्यादा आहे 18. खुलासाठी किंवा मागाससाठी आहे 38. मागासवर्गीय अनाथसाठी आहे 43. प्रावीण्यप्राप्त खेळाडूकरिता 43. दिव्यांगकरिता 45. स्वातंत्र्य सैनिक पाल्य उमेदवार 45. माजी सैनिककरिता अधिक 3 वर्ष सूट. अंशकालीन उमेदवार 55 वर्ष. पदसंख्या आरक्षणासंबंधात सर्वसाधारण तरतुदी तुम्ही वाचून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या. निवड पद्धत कशी होणार आहे? निवड पद्धत होणार आहे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि SMS द्वारे तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळणार आहे. पदास आवश्यक असलेल्या अर्थ अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
वरील सर्व पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही. मौखिक परीक्षा नाही आहे, मुलाखत नाही आहे, डायरेक्ट लेखी परीक्षेद्वारे तुम्हाला एक्झाम देणे आहे आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला समक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. एक्झाम दिल्यानंतर गुणांची पडताळणी झाल्यानंतर उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 50%, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे अत्यावश्यक आहे. परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेले सामान्यीकरण नॉर्मलायझेशन गुणांची यादी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे. तर अटी शर्ती तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या. आपण परिपूर्ण ज्या काही वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीबद्दल इथं माहिती घेतलेली आहे. तर चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशाच प्रकारे आपण पुढील नवीन जाहिरातीसोबत भेटूया. धन्यवाद.